तर पॅन नंबर आल्यानंतर पुढे काय करायचं? आता आपण जे काही वेबिनारमध्ये आहे, तुमच्या सर्वांकडे पॅन नंबर आहे का? चॅट बॉक्समध्ये टाका मला येस किंवा नो. पॅन नंबर एकदा आल्यानंतर पुढे त्याचं काय करायचं आणि रिटर्न कसे भरायचे, तर त्याच्यावरती आज आपण डिस्कस करणार आहोत. आणि दुसरे बरेच टॉपिक आहे त्याच्यावरती पण आपण आज डिस्कशन करणार आहोत. स्क्रीन दिसते माझी सर्वांना? आता आपण पॅन नंबर काढल्यानंतर रिटर्न भरण्यासाठी आपल्याला कसली कसली गरज असते? डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड फॉर IT रिटर्न. तर सुरुवातीलाच पॅन नंबर आल्यानंतर आपल्याला इन्कम टॅक्सच्या वेबसाईटवरती जाऊन स्वतःला रजिस्टर करावं लागतं. तर जी आपण पहिल्या दिवशी वेबसाईट बघितली ही वेगळी वेबसाईट आहे, आणि जे काही आपण इन्कम टॅक्स रिटर्न भरतो त्याची वेगळी वेबसाईट आहे. ही वेबसाईट आहे www.incometaxindia.efiling.gov.in. म्हणजे तुम्ही गुगलवरती इन्कम टॅक्स इंडिया ई फिलिंग असं जरी टाकलं तरी तुम्हाला ती वेबसाईट दिसेल. आणि आपला पॅन नंबर आल्यानंतर किंवा तुम्ही कुणाचाही पॅन नंबर काढल्यानंतर अगोदर फर्स्ट स्टेप आहे की तुम्हाला ह्या वेबसाईटवरती जाऊन रजिस्टर करायचं आहे. आणि हे रजिस्टर करण्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी आवश्यक आहे. एक तर पॅन नंबर कंपल्सरी आहे, आधार नंबर कंपल्सरी आहे, मेल ID आणि मोबाईल नंबर कंपल्सरी आहे. आणि सर्वात महत्वाचं, जसं GST मध्ये पण असतं आणि यात पण आहे, की तुमचा जो काही आधारला लिंक मोबाईल आहे त्याच्यावरती तुम्हाला OTP जातो आणि मेल ID वरती तुम्हाला OTP जातो. असे 2 OTP तुम्हाला ह्या साईटवरती रजिस्ट्रेशन करताना येतात. ते दोन्ही OTP टाकल्यानंतर तुमचं ते रजिस्ट्रेशन होत असतं. आता ती वेबसाईट कोणती आहे त्याच्यावरती मी तुम्हाला घेऊन जातो. साईट ओपन झाली दिसते सर्वांना? तर ही ती वेबसाईट आहे इन्कम टॅक्स इंडिया efiling.gov.in. तर इथं गेल्यानंतर ही बरीच माहिती आहे, पण सुरुवातीला मी तुम्हाला
पॅन नंबर काढल्यानंतर इन्कम टॅक्सच्या वेबसाईटला रजिस्टर कसं करायचं ते मी तुम्हाला सांगतो. तर इथे राईट हँड साईडला इथे न्यू टू ई फिलिंग खाली रजिस्टर युअर सेल्फ आहे आणि खाली रजिस्टर युजर जे आहे त्यांचं लॉग इन इथे आहे आणि ज्यांना पासवर्ड रिसेट करायचा आहे तो रिसेट पासवर्डचं इथे ऑप्शन आहे. तर जे ऑलरेडी रजिस्टर आहे ते इथे लॉग इन करतात आणि ते लॉग इन करून पुढे त्या वेबसाईटवरती काय काय आपल्याला बघायचं आहे ते मी तुम्हाला नंतरच्या टॉपिकमध्ये आहेच. आज आपण फक्त इथे रजिस्टर कसं करायचं ते मी तुम्हाला सांगतो. आता इथं न्यू टू ई फिलिंग याच्यावरती गेल्यानंतर रजिस्टर युअर सेल्फ वरती क्लिक केल्यानंतर इथे सिलेक्ट युजर टाईप येतं. तर इथे तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन आहे. तर इथे तुम्हाला इंडिव्हिज्युअल, HUF आणि अदर दॅन इंडिव्हिज्युअल याच्यापैकी एक सिलेक्ट करायचं आहे. जर CA ला जर रजिस्टर करायचं असेल, कारण CA ला ऑडिट रिपोर्ट अपलोड करावा लागतो, तर त्याला पण रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. परंतु ज्यांना इन्कम टॅक्स रिटर्न भरायचा आहे त्यांना ह्या तिन्हीपैकी एक सिलेक्ट करायचं आहे. जे आपण पहिल्या दिवशीच्या टॉपिक्स मध्ये पर्सन्स बघितले होते, इंडिव्हिज्युअल, HUF, तर हे पहिले दोन इथे सिलेक्ट करायचे आहे. तुम्ही कुणाचं पॅन कार्ड रजिस्टर करत आहात. आणि अदर दॅन इंडिव्हिज्युअल HUF म्हणजे पार्टनरशिप फर्म असेल, कंपनी असेल, ट्रस्ट असेल, कोऑपरेटिव्ह सोसायटी असेल, गव्हर्नमेंट असेल, तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता आपण इंडिव्हिज्युअल वरती क्लिक केल्यानंतर इथे कंटिन्यू म्हणायचं आहे आणि कंटिन्यू म्हटल्यानंतर इथे तुम्हाला हे डिटेल्स टाकायचे आहे. इथे वरती आलेला आहे प्लीज प्रोव्हाइड बिलो डिटेल्स ॲज पर युअर पॅन. म्हणजे तुमचं जे काही पॅन कार्ड आहे त्याच्यावरती जे डिटेल्स आहे तेच तुम्हाला इथे टाकायचे आहे. इथे पॅन नंबर, सरनेम, मिडल नेम आणि फर्स्ट नेम, डेट ऑफ बर्थ आणि रेसिडेन्शियल स्टेटस. जर आपण रेसिडेंट आहे म्हणजे इंडियामध्ये असेल तर रेसिडेंट टाकायचं आहे, नॉन रेसिडेंट असेल तर नॉन रेसिडेंट टाकायचं आहे. हे सर्व डिटेल्स टाकल्यानंतर इथे कंटिन्यू ऑप्शन आल्यानंतर पुढचे हे स्टेप 2, स्टेप 3 हे विंडोज ओपन होतात आणि याच्यामध्ये तुमची बेसिक इन्फॉर्मेशन असते ती टाकल्यानंतर इथे व्हेरिफिकेशन असतं आणि व्हेरिफिकेशनला जसं मी तुम्हाला सांगितलं की 2 OTP जातात. एक OTP तुमच्या मेल ID वरती जातो आणि दुसरा OTP हा आधारला जो काही लिंक मोबाईल आहे त्याच्यावरती जातो. इथे जो रजिस्ट्रेशन फॉर्म आहे तो सिंपल आहे. हेच डिटेल्स तिथे असतात. तुमचा आधार नंबर असतो, तुमचा मेल ID टाकावा लागतो, तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागतो आणि नंतर व्हेरिफिकेशनला गेल्यानंतर तुम्हाला ते OTP येतात आणि OTP टाकल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन होतं. आता इथे ह्या फॉर्म मध्ये तुम्हाला पासवर्ड काय ठेवायचा आहे ते पण ऑप्शन असतं. तर तो पासवर्ड तुम्हाला तिथे चूज करायचा आहे. तर आता मी सुरुवातीला तुम्हाला विचारलं होतं की प्रत्येकाकडे पॅन नंबर आहे. तर सुरुवातीला तुम्ही स्वतःचं, ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही त्यांनी स्वतःचं रजिस्ट्रेशन नंतर करायचं आहे होमवर्क मध्ये. आणि मग त्याच्यात काही प्रॉब्लेम येत असतील तर ते पण आपण उद्या डिस्कस करू. आजच्यासाठी तुमचा हा होमवर्क आहे की ज्यांचं रजिस्ट्रेशन नाही त्यांनी इथे जाऊन स्वतःला रजिस्टर करायचं आहे. प्रत्येकाने पॅन नंबर आहे असं मला सांगितलंय, तर तुम्ही जाऊन स्वतःचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. ज्यांचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांना काही रजिस्ट्रेशन करायची गरज नाही. तर पॅन नंबर आल्यानंतर तुम्हाला इन्कम टॅक्सच्या वेबसाईटवरती जाऊन स्वतःला रजिस्टर करायचं आहे. त्या रजिस्ट्रेशनची प्रोसिजर आता आपण बघितली.
नंतर ह्या वेबसाईट वरती बाकी खूप सारे डिटेल्स आहे. तुम्हाला मी ते काय काय डिटेल्स आहे ते मी तुम्हाला सांगतो. सर्वात महत्वाचं, मागच्या वेळेस जे काही आपण इन्कम टॅक्सचे स्लॅब बघितले, तर ते स्लॅब लक्षात ठेवायची तुम्हाला गरज नाही. मी त्या दिवशी पण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती एक लिंक पाठवली होती आणि त्यात सुद्धा जाऊन तुम्ही तुमचा इन्कम टॅक्स कॅल्क्युलेट करू शकत होता. तर इथे लेफ्ट हँड साइडला तिसऱ्या याच्यामध्ये टॅक्स कॅल्क्युलेटर दिलेला आहे आणि इथे फिनान्शियल इयर सुद्धा दिलेला आहे. तर इथे टॅक्स कॅल्क्युलेटर वरती गेल्यानंतर इथे बघायचं आहे की आपण कुठल्या वर्षाचा टॅक्स कॅल्क्युलेट करतो. त्या दिवशी मी जी काही लिंक दिली होती त्याच्यामध्ये तुम्हाला असेसमेंट इयर चेंज करता येत होतं. म्हणजे कुठल्या असेसमेंट इयरचा टॅक्स तुम्हाला काढायचा आहे ते तिथे त्या वेबसाईट वरती किंवा जी आपण पहिल्या दिवशी वेबसाईट बघितली त्याच्यामध्ये तुम्हाला असेसमेंट इयर चेंज करता येत होतं. ह्या वेबसाईट वरती फक्त जे काही फिनान्शियल इयर करंट चालू आहे त्याचंच टॅक्स कॅल्क्युलेशन इथे उपलब्ध आहे. मग इथे टॅक्स कॅल्क्युलेटर फॉर रेसिडेंट इंडिव्हिज्युअल आणि फिनान्शियल इयर 2021 दिलेला आहे. फिनान्शियल इयर आणि असेसमेंट इयर काय आहे आपण फर्स्ट लेक्चरलाच बघितलं. तर इथे तुम्हाला इंडिव्हिज्युअल, जसं आपण इंडिव्हिज्युअलसाठी 3 स्लॅब बघितले होते, 60 वर्षापर्यंत, 60 ते 80 आणि 60 ते 79 आणि अबो 79. तर इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. इथे तुम्हाला एस्टिमेटेड इन्कम टाकायचा आहे. समजा मी टाकला इथे 12 लाख रुपये. इथे एक्झम्पशन वगैरे काही असेल तर ते टाकायचे आहे तुम्हाला. आणि कॅल्क्युलेट टॅक्स केल्यानंतर इथे तुम्हाला टॅक्सची फिगर येते. तर 12 लाख रुपये तर इथे मी 12 लाख रुपये एस्टिमेटेड इन्कम घेतलं. काही डिडक्शन मी क्लेम केले 1.5 लाख रुपये आणि कॅल्क्युलेट केल्यानंतर इथे टॅक्स आला. तर आता 2021 ला टॅक्स ऍज पर ओल्ड रिझिम आणि टॅक्स ऍज पर न्यू रिझिम हे कॅल्क्युलेट झालेले आहे. हे काय आहे हे आपण जेव्हा टॅक्स रेट बघणार आहोत त्याच्यामध्ये हे बघणार आहोत. तर हे जे आहे कॅल्क्युलेशन हे करंट अकाउंटिंग इयर साठी असतं आणि जी दुसरी वेबसाईट आपण बघितली ती आहे त्याच्यामध्ये तुम्हाला असेसमेंट इयर चेंज करता येतं आणि कुठल्याही असेसमेंट इयरचा टॅक्स तुम्हाला कॅल्क्युलेट करता येतो. तर हे एक इथे ऑप्शन आहे. नंतर इथे ऑप्शन आहे
इथे FAQ दिलेले आहे. ई फायलिंग ऑन रिटर्नच्या ज्या काही FAQ आहे त्या FAQ म्हणजे फ्रिक्वेंटली क्वेश्चन आन्सर्ड ते दिलेले आहे इथे. नंतर इथे डाउनलोड मध्ये गेल्यानंतर तुम्हाला IT रिटर्न प्रिपरेशन सॉफ्टवेअर जे आहे ते तुम्हाला इथे ITR वाईज दिलेले आहे. म्हणजे जे काही आपण मागच्या वेबसाईटवरती बघितलं होतं की तिथे ITR चे फॉर्म PDF मध्ये आपल्याला डाउनलोड होतात आणि PDF मध्ये आपल्याला ते फॉर्म भरता येत नाही. तर इथे एक्सेलचे फॉर्म इथे तुम्हाला ITR 1, ITR 2 हे सगळे जे ITR आहे इथे एक्सेल चे फॉर्म डाउनलोड होतात. हे बघा इथे मी डाउनलोड दिल्यानंतर इथे तो ओपन झाला एक्सेल फॉर्म. आणि हा इथे ITR 1 हा एक्सेल मध्ये ओपन झाला आणि मग त्याच्यामध्ये एक्सेल मध्ये तुम्हाला ते डिटेल्स भरता येतात. हा एक्सेलचा फॉर्म आहे. इथे जाऊन तुम्हाला डिटेल्स पण भरता येतात. तुमचा पॅन नंबरला हे सर्व जो काही इन्कम टॅक्सचा फॉर्म आहे तो एक्सेल मध्ये तुम्हाला भरता येतो. तर इथे एक्सेल फॉर्मॅट मधले सगळे ITR इथे उपलब्ध आहे. इथे तुम्हाला नाव पण टाकता येतं. आणि हा सेव्ह पण होतो फॉर्म. तर असे हे एक्सेल मधले फॉर्म इथे प्रत्येक फॉर्म ITR 1, ITR 2, ITR 3 प्रत्येकाचे इथे एक्सेल फॉर्म दिलेले आहे की जे आपण डाउनलोड करून त्याच्यामध्ये माहिती भरून परत ते अपलोड करतो. इथे सुद्धा टॅक्स कॅलेंडर दिलेला आहे. जसं ते आपण दुसऱ्या वेबसाईट वरती पण बघितलं तर इथे सुद्धा टॅक्स कॅलेंडर दिलेलं आहे. आता इथे त्यांनी सप्टेंबर महिना ओपन झाला आणि जे काही इथं त्यांनी रेड किंवा याच्यामध्ये हे केलेलं आहे त्याचे डिटेल्स इथे दिलेले आहे. आता 7 सप्टेंबर जे आहे ती कुठली तारीख आहे, 14 सप्टेंबर कुठली तारीख आहे खाली दिलेला आहे, 15 सप्टेंबर कुठली तारीख आहे हे खाली दिलेलं आहे. म्हणजे प्रत्येक महिन्याचं कॅलेंडर सुद्धा इथे दिलेलं आहे. इथे तुम्ही ऑक्टोबर महिना टाकल्यानंतर ऑक्टोबर मध्ये काय काय ड्यू डेट्स आहेत त्या इथे दिलेल्या आहे. तर खूप सारी इन्फॉर्मेटिव्ह ही वेबसाईट आहे आणि ई फिलिंगची जी वेबसाईट आहे याच्यावरूनच आपल्याला रिटर्न अपलोड करावे लागतात. इथे एक स्टॅटिस्टिक्स आहे. तुम्ही ते बघू शकता की इंडियामध्ये किती लोक इन्कम टॅक्स रिटर्न भरतात. तर इथे मोर मध्ये गेल्यानंतर
इथे हायलाइट्स आहे आणि इथे फिलिंग काउंट आहे. तर 18-19 मध्ये ITR-1 किती लोकांनी भरला, ITR-2 किती लोकांनी भरला आणि टोटल रिटर्न किती भरले, इथे त्याचं काउंट आहे. म्हणजे फिनान्शियल इयर 18-19 मध्ये 6,68,09,129 लोकांनी रिटर्न भरले. फिनान्शियल इयर 19-20 मध्ये 6,77,90,660 लोकांनी इन्कम टॅक्स रिटर्न भरले. आणि आता फिनान्शियल इयर 20-21 चालू आहे, याच्यामध्ये अजून ड्यू डेट चालू आहे. तर त्याचे 1,32,1,32,00,000 लोकांनी आजपर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न भरले. हे स्टॅटिस्टिक्स आहे इथे. नंतर इथे फिलिंग ग्रोथ म्हणून एक ऑप्शन आहे, की ग्रोथ कशी झाली ते इथं चेक करता येतं. तर कॅटेगरी वाईज इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे इंडिव्हिज्युअल किती लोकांनी भरले, एओपीनी किती भरले, जे आपण पर्सन्स बघितले, पर्सन वाईज इथे रिटर्न किती भरलेले आहे ते इथे दिसतात सर्व. इथे स्टेट वाईड पण तुम्ही बघू शकता, म्हणजे कुठल्या स्टेटनी किती रिटर्न भरले. आता तुम्हाला महाराष्ट्राचं बघायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये इथे किती लोकांनी रिटर्न भरले ते पण इथे दिसतं आणि टोटल रिटर्न किती आतापर्यंत भरले ते पण दिसते. तर अशी ही वेबसाईट आहे. सुरुवातीला तुम्हाला जो काय आज होमवर्क दिला, ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही त्यांनी इथे जाऊन स्वतःला रजिस्टर करायचं आहे. आता हे आपण बघितलं की इन्कम टॅक्स वरती रजिस्ट्रेशन कसं करायचं. नंतर डॉक्युमेंट्स काय काय लागतात इन्कम टॅक्स रिटर्न भरायला. तर तुमचा जर व्यवसाय असेल तर तुमचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट गरजेचं आहे इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी. आणि जे काही आपण ITR फॉर्म बघितले त्याच्यामध्ये ती माहिती तुम्हाला भरावी लागते. तुम्हाला कुठल्याही रिटर्न बरोबर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट जोडण्याची गरज नाही. जे काय ITR फॉर्म आहे त्याच्यामध्ये ही माहिती भरायची आहे. कुठलंही डॉक्युमेंट तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न बरोबर एक्स्ट्रा जोडायचं नाही. नंतर आपल्याला पाहिजे असतो फॉर्म 26 इयर्स, की आपला टॅक्स कोणी डिडक्ट केला आहे, त्याचं क्रेडिट किती अवेलेबल आहे. ते 26 इयर्स कसं बघायचं ते पण आपला पुढचा टॉपिक आहे, त्यात आपण डिस्कस करू. तर ते एक नेसेसरी आहे इन्कम टॅक्स रिटर्नसाठी. नंतर आपण जो काही इन्कम टॅक्स भरतो त्याचे चलन जे पेड केलेले आहे ते सुद्धा, त्याचे चलनाचे डिटेल्स आपल्याला हवे असतात. नंतर आपल्या बँक अकाउंटचे डिटेल्स आपल्याला इन्कम टॅक्स रिटर्नसाठी आवश्यक असतात. आणि तुमचा टर्नओव्हर जर 1 कोटीच्या वर असेल तर त्याचं ऑडिट करावं लागतं आणि तो ऑडिट रिपोर्ट सुद्धा इन्कम टॅक्स रिटर्न बरोबर वेगळा फाईल करावा लागतो. तर असे हे बेसिक डॉक्युमेंट आहे इन्कम टॅक्स रिटर्नसाठी जे आवश्यक असतात ते. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की त्या वेबसाईट वरती तुम्हाला एकतर PDF चे जे काही ITR फॉर्म आहे ते पण अवेलेबल आहे आणि मी तुम्हाला सांगितलं की एक्सेलचे जे काही ITR फॉर्म आहे ते सुद्धा डाउनलोड करून तुम्हाला त्यात माहिती भरून तुम्हाला ते अपलोड करता येतात. आणि ज्यांच्याकडे इन्कम टॅक्स रिटर्नचे खूप काम आहे ते लोक सॉफ्टवेअर सुद्धा वापरतात. तर इन्कम टॅक्सचे जे काही आता बरेच CA आणि टॅक्स कन्सल्टंट सॉफ्टवेअर वापरतात, तर ते 2 सॉफ्टवेअर आहे, टॅक्सबेस आणि युनिमॅन. त्यात माहिती टाकल्यानंतर ऑटोमॅटिक फॉर्म जे काय ITR फॉर्म आहे ते जनरेट होतात आणि ते अपलोड पण वेबसाईटवरती होतात. आणि जसं मी सांगितलं की हे सॉफ्टवेअर पण अवेलेबल आहे.
परंतु या सॉफ्टवेअरची कॉस्ट जर जास्त कुणाला परवडत नसेल तर तुम्ही हे जे काही एक्सेल मी आता डाउनलोड करून दाखवलं त्यात माहिती भरून सुद्धा तुम्ही अपलोड करू शकता. आणि सर्वात महत्वाचं, इन्कम टॅक्सचे जे काही फॉर्म आहे ते ऑल फॉर्म्स मस्ट बी ई फाईल, म्हणजे ई फिलिंग कंपल्सरी आहे. इन्कम टॅक्सचं कुठलंही रिटर्न हे फिजिकल इन्कम टॅक्स ऑफिसला घेत नाही. तर जे काही आपण ITR चे फॉर्म आहे 1 to 7 हे ई फाईल करावे लागतात. आणि ती ई फिलिंगची वेबसाईट आता आपण तिकडे जाऊन आलो, ती ही वेबसाईट आहे. तर एकतर तुम्ही हे बाजारात अवेलेबल असलेले सॉफ्टवेअर पण घेऊ शकता, आणि जर तुम्हाला सॉफ्टवेअर परवडत नसेल तर तुम्ही जे काही एक्सेल फाईल इन्कम टॅक्सनी त्यांच्या वेबसाईटला अवेलेबल करून दिलेल्या आहे त्यात माहिती भरून त्या सेव्ह करून त्या सुद्धा अपलोड ऑप्शन तुम्हाला अवेलेबल आहे. ते कसं अपलोड करायचं ते सुद्धा आपण पुढच्या एखाद्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. आता सर्वात महत्वाचं, जो काही टॅक्स आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागतो तो टॅक्स कशावरती कॅल्क्युलेट करायचा, म्हणजे व्हॉट इज इन्कम चार्जेबल टू टॅक्स, म्हणजे नेट प्रॉफिट वरती टॅक्स लागतो की कशावरती लागतो, तर ते आपण थोडं आता डिस्कस करू. तर एखाद्याचा बिझनेस असेल तर त्याचा नेट प्रॉफिट सुरुवातीला आपल्याला काढावा लागतो, आणि जे काही इन्कमचे हेड आहे त्या सगळ्या हेडचं इन्कम एकत्र करावं लागतं. ते हेड काय आहे ते आपण पुढे बघणार आहोत, परंतु वेगवेगळ्या हेडचं इन्कम एकत्र आलं की त्याला ग्रॉस टोटल इन्कम म्हणतात. आणि ग्रॉस टोटल इन्कम मधनं जे काही एटीचे डिडक्शन आहे ते गेल्यानंतर तुमचा टॅक्सेबल इन्कम येतो. हे एटीचे डिडक्शन जे काही आपल्याला 1.5 लाखापर्यंत अवेलेबल आहे ते कोणते कोणते आहे तो पण आपण पुढे डिस्कस करणार आहोत दुसऱ्या एका टॉपिक मध्ये. म्हणजे ग्रॉस टोटल इन्कम आला की त्यातनं हे डिडक्शन लेस करायचे आणि उरतो तो टॅक्सेबल इन्कम असतो, आणि मग त्या टॅक्सेबल इन्कम वरती आपल्याला टॅक्स, एकतर तुम्ही इंडिव्हिज्युअल एचओएफ असेल तर स्लॅब रेट नुसार, किंवा फर्म असेल कंपनी असेल तर ते आपण जे काही रेट बघितले त्यानुसार टॅक्स कॅल्क्युलेट करावा लागतो. तर फक्त नेट प्रॉफिट काढला तर त्याच्यावर टॅक्स येतो असं काही नाही. नेट प्रॉफिट नंतर बाकी हेडचे जे काही इन्कम आहे ते हेडचे इन्कम आपल्याला कन्सिडर करावे लागतात, आणि मग तो ग्रॉस टोटल इन्कम येतो. त्या ग्रॉस टोटल इन्कम मधनं डिडक्शन गेल्यानंतर मग टॅक्सेबल इन्कम उरतो आणि त्याच्यावरती टॅक्स कॅल्क्युलेट होतो. आतापर्यंत कुणाला काही क्युरी असेल तर विचारा. जे काय आपण आता 2-3 स्लाइड बघितल्या यात काही क्युरी असेल तर विचारा लगेच. काही समजलं नसेल तर विचारा. जसं मी सांगितलं की हेड्स ऑफ इन्कम कुठले कुठले आहे, तर इन्कम टॅक्स मध्ये हे 5 हेड आहे इन्कमचे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की इन्कम टॅक्स मध्ये पर्सन्स आपण बघितले. पर्सन्स म्हणजे इंडिव्हिज्युअल, एचयूएफ, कंपनी, LLP, नंतर जे काही 7 आपण पर्सन्स बघितले त्याच्यानंतर हे 5 हेड्स ऑफ इन्कम आहे. म्हणजे इन्कम टॅक्स मध्ये पर्सन्स, हेड्स ऑफ इन्कम आणि त्यानुसार इन्कम टॅक्सचे रेट, असं 3 याच्यामध्ये हे इन्कम टॅक्स विभागलेलं आहे. पहिले तुमचे पर्सन्स, नंतर हेड्स ऑफ इन्कम, आणि हेड्स ऑफ इन्कमचं सगळं इन्कम एकत्र केलं तर त्यातनं डिडक्शन गेल्यानंतर जे काय आहे त्याच्यावरती नेट चार्जेबल टॅक्स आपल्याला काढावा लागतो. तर हे हेड्स ऑफ इन्कम आहे. म्हणजे एखाद्याचं इन्कम सॅलरी पासून असेल,
एखाद्याचं इन्कम हाऊस प्रॉपर्टी पासून असेल, एखाद्याचं इन्कम बिझनेस पासून असेल, एखाद्याचं इन्कम कॅपिटल गेन पासून असेल आणि एखाद्याचं इन्कम फ्रॉम अदर सोर्स पासून असेल. ह्या 4 याच्यामध्ये जे काही इन्कम बसत नाही ते 5व्या हेड खाली टॅक्सेबल होतं. तर एखाद्याचं इन्कम ह्या 5ही हेड खाली असेल, म्हणजे मला सॅलरी पण मिळत असेल, मला काही प्रॉपर्टीचं रेंट पण मिळत असेल, माझा पार्ट टाइम काही बिझनेस पण असेल, मी एखादी ऍसेट विकली तर त्याच्यापासून मला काही गेन पण झाला असेल, तर सगळ्या हेड पासनं एखाद्याला इन्कम असू शकतं, एखाद्याला सॅलरी पासून असू शकतं, एखाद्याला 2 हेड पासून असू शकतं, एखाद्याला फक्त बिझनेस पासून असू शकतं. तर याचं कॉम्बिनेशन कसं पण असू शकतं. आणि ह्या सगळ्या हेडचं जे इन्कम आहे त्या हेडचं इन्कम एकत्र होतं. त्याला आपण ग्रॉस टोटल इन्कम म्हणतो. आणि ग्रॉस टोटल इन्कम मधनं जे काही एटीचे डिडक्शन आहे ते गेल्यानंतर मग जो काही टॅक्सेबल इन्कम आहे त्याच्यावरती आपल्याला टॅक्स कॅल्क्युलेट करावा लागतो. सर, आपण सगळे फॉर्म प्रॅक्टिकली फिलअप करून दाखवणार आहात का? तर हे जे 7 फॉर्म आहे, 1-2 फॉर्म सोडले तर बाकी सगळे फॉर्म हे जवळजवळ 40-40 पानाचे आहे. मला असं वाटतं तुम्ही हे सगळे फॉर्म पीडीएफ मध्ये डाउनलोड करा, कारण हे सगळे तुम्हाला मी वेबसाईट सांगितली त्याच्यावरती अवेलेबल आहे. आणि बरीच माहिती ही फार सोपी आहे. जिथं अडत असेल त्या तुम्ही क्वेरी जर सांगितल्या तर ते कसं भरायचं आपण डिस्कस करू. कारण सगळेच जर 40 पानं जर आपल्याला डिस्कस करायचे झाले तर त्यात खूप वेळ जाईल. तुम्ही स्वतः तो फॉर्म डाउनलोड करा आणि कुठं काय प्रॉब्लेम येतोय भरायला त्या क्वेरीज जर आल्या तर आपण एक सेशन फॉर्म फिलिंग वरती घेणार आहोत, तर तेव्हा आपण त्या डिस्कस करू. तर असे हे इन्कमचे 5 हेड आहे. आता आपण एक एक इन्कमचे हेड हे डिस्कस करणार आहोत. जसं मी सांगितलं की कुणाला 5ही हेड पासून उत्पन्न असेल, कुणाला फक्त सॅलरी पासून असेल, कुणाला फक्त प्रॉपर्टीच्या रेंट पासून असेल, कुणाला फक्त बिझनेस पासून असेल. तर प्रत्येक हेडमध्ये काय काय टॅक्सेबल होतं ते आपण बघणार आहोत. तर पहिला जो हेड आहे इन्कम फ्रॉम सॅलरी. या त्या सॅलरीमध्ये जो काही सॅलराईड पर्सन आहे, जो नोकरी करतो त्याची सॅलरी, नंतर लिव्ह सॅलरी, ग्रॅज्युटी, पेन्शन, हे सगळं ह्या हेड खाली टॅक्सेबल होतं. आणि त्याच्यातनं स्टँडर्ड डिडक्शन अलाउड आहे 50,000, ते फक्त लेस होतं. तर असं पहिल्या हेडमध्ये जो एम्प्लॉई आहे, जो कुठंतरी नोकरीला आहे, तो त्याचं इन्कम ह्या हेड खाली टॅक्सेबल होतं. नंतर दुसरं जे हेड आहे ते आहे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. तर याच्यामध्ये जे काही तुमची एखादी प्रॉपर्टी असेल, घर असेल, ऑफिस असेल, लँड असेल, बिल्डिंग असेल, ते जे काही तुम्ही रेंटनी देता त्या रेंट ह्या हेड खाली टॅक्सेबल होतं. त्याला इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी असं म्हणतात. आता इथं हाऊस शब्द आलेला आहे, परंतु हा हाऊस हा शब्द मोठ्या ब्रॉड अँगलनी आलेला आहे. याच्यामध्ये फक्त घराचंच रेंट नाही, तर ऑफिसचं रेंट, लँडचं रेंट, प्लांट अँड मशिनरीचं रेंट, सगळे रेंट इथे टॅक्सेबल होतात. तर रेंट ऑफ लँड अँड बिल्डिंग इथे टॅक्सेबल होतं. आणि याच्यामधनं ह्या हेड खाली फक्त एवढेच डिडक्शन अलाउड आहे. म्हणजे तुम्हाला रेंट मिळत असेल तर त्या रेंट मधनं तुमच्या प्रॉपर्टीचा जो काही म्युन्सिपल टॅक्स आहे, नंतर इंटरेस्ट जे काही, समजा ती प्रॉपर्टी घेण्यासाठी तुम्ही लोन काढलेला असेल त्या लोनवरचं इंटरेस्ट इथं लेस होतं. आणि हे स्टँडर्ड डिडक्शन 30% रेंट अमाऊंटच्या तुम्हाला मिळतं. आणि तुमची सेल्फ ऑक्युपाइड हाऊस प्रॉपर्टी असेल तर त्याचं रेंट नील पकडलं जातं, परंतु त्याचं इंटरेस्ट सुद्धा तुम्हाला ह्या हेड खाली अलाउड होतं. म्हणजे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी खाली
जे काही टॅक्सेबल होतं त्याच्यामध्ये हे एवढे फक्त 3च डिडक्शन तुम्हाला अलाउड आहे. हे झालं दुसरं हेड. तिसरं जे हेड आहे ते आहे मेन, प्रॉफिट्स अँड गेन्स ऑफ बिझनेस अँड प्रोफेशन. म्हणजे ज्याचा काही व्यवसाय आहे, बिझनेस आहे, त्याचं इन्कम ह्या हेड खाली टॅक्सेबल होतं. पहिल्या हेडमध्ये आपण बघितलं सॅलरी, दुसऱ्या हेड मध्ये बघितलं आपण रेंट, आणि तिसरं जे हेड आहे ते आहे प्रॉफिट्स अँड गेन्स ऑफ बिझनेस अँड प्रोफेशन. तर याच्यामध्ये ज्याचा कुणाचा बिझनेस आणि प्रोफेशन असेल त्याचं इन्कम जे आहे ते ह्या हेडमध्ये टॅक्सेबल होतं. तर याच्यामध्ये प्रॉफिट आणि टॅक्सेबल इन्कम हे आपण वरती डिस्कस केलं की प्रॉफिट मधनं डिडक्शन गेल्यानंतर जे काय उरतं ते टॅक्सेबल इन्कम असतं. आणि सर्वात महत्वाचं, आपण जो काही बिझनेस करतो त्या मशिनरी अलॉंग विथ बिल्डिंग जर दिली तर ते हाऊस प्रॉपर्टी खाली पण टॅक्सेबल होईल. आणि तुम्हाला जर ते हाऊस प्रॉपर्टी खाली टॅक्सेबल करायचं नसेल तर ते इन्कम फ्रॉम अदर सोर्स खाली सुद्धा टॅक्सेबल होईल. दोन्ही ठिकाणी आपले ते टॅक्सेबल घेऊ शकतो. कारण याच्यात मशिनरी आलेली आहे, तर तुम्ही आयदर तुम्ही बिल्डिंग आणि मशिनरी एकत्र असेल तर तुम्ही हाऊस प्रॉपर्टी खाली घेऊ शकता, आणि तुम्ही इन्कम फ्रॉम अदर सोर्स खाली सुद्धा घेऊ शकता. तर जे काही मी डिस्कस करत होतो की आपला जो काही बिझनेस आहे तो बिझनेस करण्यासाठी जे काही एक्सपेन्सेस आपल्याला लागतात ते सर्व एक्सपेन्सेस आपल्याला इथे अलाउड होतात. म्हणजे समजा माझा सीएचा बिझनेस आहे, तर मला जे काही ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस लागतात, समजा मला इन्कम टॅक्स ऑफिसला जायचं आहे, मला कुठे ऑडिटला जायचं आहे, मला कुठे ट्रायब्युनलला केसेस अटेंड करायला जायचं आहे, तर जे काही ट्रॅव्हलिंगचे एक्सपेन्सेस आहे ते लेस होतात. माझ्या स्टाफची सॅलरी लेस होते, माझ्या ऑफिसचं इलेक्ट्रिसिटी बिल लेस होतं. म्हणजे मला जो काही इन्कम मिळेल त्यातनं मला इन्कम मिळवण्यासाठी जे काही एक्सपेन्सेस लागतात ते सगळे एक्सपेन्सेस लेस होतात, आणि मग तो नेट प्रॉफिट काढला जातो. आणि एखादा ट्रेडर असेल तर ट्रेडरमध्ये सेल्स मायनस परचेस जो काही ग्रॉस प्रॉफिट येतो, तो ग्रॉस प्रॉफिट मधनं बाकीचे एक्सपेन्सेस लेस झाले, तो नेट प्रॉफिट येतो. तर बिझनेस साठी लागणारे सगळे खर्च तुम्हाला याच्यामध्ये लेस होतात, अलाउड होतात. आणि सर्वात महत्वाचं मी इथे दिलेलं आहे 4 नंबर मध्ये, त्या हेड मध्ये असताना तुम्ही तो क्वेश्चन विचारा. आता इथे सॅलरीचं कुणीकडे टाकलेलं आहे, हाऊ टू कॅल्क्युलेट एरियर्स इन सॅलरी इन्कम. एरियर्स म्हणजे जे काही गव्हर्नमेंट ऑफिसर आहे त्यांना, तुम्ही ऐकला असेल 5वा वेतन आयोग लागू झाला, 7वा वेतन आयोग लागू झाला, आणि असे वेतन आयोग लागू झाल्यानंतर जो काही मागचा डिफरन्स आहे तो डिफरन्स त्यांना मिळतो, त्याला एरियर्स असं म्हणतात. आणि हे एरियर्स जो काही फॉर्म 16 नंबर आहे की जो सॅलरी सर्टिफिकेट असतं त्यात डिटेल्स दिलेले असतात, तर ते एरियर्सचे तिथे डिटेल्स त्याच्यामध्ये दिलेले असतात. तर असं जे काही बिझनेसचे हेड आहे त्याच्यामध्ये बिझनेस करण्यासाठी जे काही एक्सपेन्सेस लागतात ते तुम्हाला अलाउड होतात. आणि सर्वात महत्वाचं इथे बिझनेसमध्ये पर्सनल एक्सपेन्सेस अलाउड होत नाही. आता पर्सनल एक्सपेन्सेस काय आहे, समजा माझा सीएचा बिझनेस आहे आणि मला काहीतरी घरी खर्च करायचा आहे, किंवा घरचा किराणा भरायचा आहे, किंवा मला माझ्या मुलाच्या लग्नाचा खर्च करायचा आहे, तर ते पर्सनल एक्सपेन्सेस नेट प्रॉफिट काढताना इथे अलाउड होत नाही. जे काही पर्सनल एक्सपेन्सेस आहे त्या बिझनेस म्हणजे इथे अलाउड होत नाही.
समजा मी वर्षातनं एकदा कुठे टूर वरती गेलो, जर बिझनेस टूर असेल ती माझी तर ते एक्सपेन्सेस अलाउड होतील. परंतु मी प्रायव्हेट फिरायला गेलो कुठल्या तरी हिल स्टेशनला, कुठल्या तरी टुरिस्ट स्पॉटला, आणि जर मी 1-2 लाख रुपये काही एक्सपेन्सेस केले असतील तर ते माझे पर्सनल एक्सपेन्सेस आहे, ते तुम्हाला नेट प्रॉफिट काढताना अलाउड होत नाही. तर ते आपण पर्सनल एक्सपेन्सेस कुठे टाकतो? जेव्हा अकाउंटिंग करतो आपण तर ते कुठे टाकतो पर्सनल एक्सपेन्सेस? कुणी सांगेल का मला? बरोबर, आपण कॅपिटलला ड्रॉइंग जे दाखवतो त्या ड्रॉइंग मध्ये ते एक्सपेन्सेस जातात. म्हणजे जेव्हा आपण ड्रॉइंग मध्ये टाकतो तेव्हा ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिट होत नाही, म्हणजेच तुम्हाला ते खर्च वजावाट मिळत नाही प्रॉफिट काढण्यासाठी. नंतर आपल्याला डेप्रिसिएशन जे आहे, आपल्या बिझनेससाठी जे आपण ऍसेट वापरतो त्याचं डेप्रिसिएशन सुद्धा आपल्याला ठरलेल्या रेटनी मिळतं. म्हणजे समजा आता माझं सीएचं ऑफिस आहे, मी ऑफिसमध्ये फर्निचर वापरतो, मी लॅपटॉप वापरतो, मी कॉम्प्युटर वापरतो, तर याच्यावरती जे काही इन्कम टॅक्सने डेप्रिसिएशनचे रेट डिसाइड केलेले आहे त्या डेप्रिसिएशनच्या रेटने आपल्याला डेप्रिसिएशन सुद्धा खर्च म्हणून अलाउड होतं. तर आपण जे काही बिझनेससाठी ऍसेट वापरतो त्याचं डेप्रिसिएशन सुद्धा आपल्याला मिळतं. नंतर डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करताना एक सर्वात महत्वाची अट आहे की ज्या वर्षासाठी तुम्ही डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करत आहात त्या वर्षामध्ये तुमची ऍसेट ही 180 दिवसाच्या खाली वापरली तर तुम्हाला फक्त हाफ डेप्रिसिएशन मिळतं. म्हणजे समजा मी माझ्या सीएच्या व्यवसायासाठी मी लॅपटॉप परचेस केलं, समजा 1 लाख रुपयाचं मी लॅपटॉप परचेस केलं आणि त्या लॅपटॉपवरती समजा डेप्रिसिएशन रेट आहे 15%, तर 1 लाख रुपयाच्या लॅपटॉपवरती 15%नी मला 15,000 डेप्रिसिएशन खर्च म्हणून अलाउड होईल. परंतु हे लॅपटॉप जर मी त्या वर्षामध्ये 180 दिवसापेक्षा कमी वापरला असेल तर जनरली जेव्हा आपण पहिल्यांदा परचेस करतो, समजा मी या वर्षामध्ये लॅपटॉप परचेस केलं आणि समजा मी ते 1 मार्च 2021 ला परचेस केलं, तर आपलं वर्ष 31 मार्च 2021 ला संपेल आणि 1 मार्च 2000 ला जर मी लॅपटॉप परचेस केलं तर मी फक्त ते 1 महिना वापरलं त्या वर्षभरामध्ये आणि 180 दिवसापेक्षा कमी वापरलं, म्हणून मला फक्त 15% ऐवजी 7.5% डेप्रिसिएशन अलाउड होईल. समजा ते लॅपटॉप मी 1 जुलै 2020 ला घेतलं तर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च म्हणजे 5 आणि 4 9 महिने मी ते लॅपटॉप माझ्या बिझनेससाठी त्या अकाउंटिंग इयर मध्ये वापरलं. म्हणजे 9 महिन्याचे 30 दिवस जर पकडले तर 270 दिवस मी ते लॅपटॉप वापरलं आणि 270 दिवस म्हणजे 180 दिवसापेक्षा जास्त आहे, तर मला फुल 15%नी ते डेप्रिसिएशन मिळेल. डेप्रिसिएशनचा हा सर्वात महत्वाचा जो रूल आहे की ती ऍसेट बाकीचे 7.5% नेक्स्ट इयर मध्ये मिळत नाही. नेक्स्ट इयरला जी काही तुमची WDV असेल, म्हणजे या वर्षात मी समजा 1 मार्चला कॉम्प्युटर घेतलं 1 लाखाचं, तर मला 7,500 डेप्रिसिएशन मिळेल. मग 1 लाख मायनस 7,500 गेले म्हणजे जी काही उरलेली रक्कम आहे ती माझी 1 एप्रिल 2021 ची रिटर्न डाऊन व्हॅल्यू आहे. तर त्या रिटर्न डाऊन व्हॅल्यूवरती मला पुढच्या वर्षी पूर्ण 15% मिळेल. हे 7.5% परत मिळत नाही, कारण तुमचा यूज हा
कमी झालेलं आहे तर ते कधीच मिळत नाही 7.5%. तर असं हे डेप्रिसिएशनचा रूल आहे. दुसरा रूल महत्वाचा की पर्सनल यूज ऑफ ऍसेट असेल तर त्याचं सुद्धा डेप्रिसिएशन तुम्हाला त्या पोर्शन मध्ये बिझनेससाठी अलाउड होतं. आता पर्सनल यूज काय आहे? समजा माझा व्यवसाय आहे आणि माझ्या व्यवसायासाठी मी कार वापरतो. माझ्याकडे समजा कार आहे तर मी घरून ऑफिसला येण्यासाठी कार वापरतो. ऑफिसमधनं मला कुठं ऑडिटला जायचं आहे, मला इन्कम टॅक्स ऑफिसला जायचं आहे, मला जीएसटीला जायचं आहे, तर मी माझी कार वापरतो. समजा माझ्या स्टाफला कुठं ऑडिटला जायचं असेल तर माझा स्टाफ ती कार वापरतो. पण जर मी माझ्या पर्सनल यूजसाठी म्हणजे बिझनेस यूज सोडून समजा मी रविवारी कुठे फिरायला गेलो, आजूबाजूच्या एखाद्या टुरिस्ट स्पॉटला मी फिरण्यासाठी गेलो, तर त्याला जे काही लागणारं डिझेल आहे ते मला बिझनेस मधून अलाउड होत नाही, कारण मी ते पर्सनल यूज साठी वापरलं. तर तुमची जी काही ऍसेट आहे ती पर्सनल यूज साठी जर वापरली तर तेवढं तुम्हाला ते एक्सपेन्सेस आहे ते नेट प्रॉफिट काढताना अलाउड होत नाही. तर हे जनरली रूल झाले आपल्या बिझनेसचा प्रॉफिट काढण्यासाठी. तर असं हे तिसरं हेड आहे. पहिलं झालं सॅलरी, दुसरं हाऊस प्रॉपर्टी, तिसरं हेड झालं इन्कम फ्रॉम बिझनेस आणि प्रोफेशन. याच्यामध्ये जो काही इन्कम असेल तुमचा, मग तुम्ही ट्रेडर असाल, मॅन्युफॅक्चरर असाल, कन्सल्टंट असाल, कुणी तुमचा बिझनेस कुठलाही असो, तो सगळा ह्या हेड खाली टॅक्सेबल होतो. नंतर पुढचं जे काही हेड आहे त्याला कॅपिटल गेन असं म्हटलं जातं. तर याच्यामध्ये जे काही कॅपिटल ऍसेट आहे त्या कॅपिटल ऍसेट विकल्यानंतर जे काही इन्कम होतं त्याला कॅपिटल गेन असं म्हटलं जातं. आता हे कॅपिटल ऍसेट काय? तर जसं आपण इन्कम फ्रॉम बिझनेस आणि प्रोफेशन खाली डिस्कस केलं की माझ्या बिझनेससाठी ज्या काही ऍसेट लागतात त्या सोडून माझ्या काही दुसऱ्या ऍसेट असतील, म्हणजे माझा एखादा प्लॉट असेल जो मी बिझनेससाठी वापरत नाही, माझं घर आहे, माझ्याकडे समजा काही म्युच्युअल फंड आहे, माझ्याकडे काही शेअर्स आहे, तर नॉन बिझनेस ज्या तुमच्या ऍसेट आहे त्या सगळ्या ह्या कॅपिटल गेन हेड खाली टॅक्सेबल होतात. आणि हे टॅक्सेबल कधी होतात? जेव्हा ती ऍसेट तुम्ही त्या पर्टिक्युलर इयर मध्ये विकली असेल तरच त्याचा गेन हा कॅपिटल गेन ह्या हेड खाली टॅक्सेबल होतो. तर कॅपिटल गेन म्हणजे काय? प्रॉपर्टी ऑफ एनी काइंड हेल्ड बाय द एसईसी तुमच्या बिझनेसशी कनेक्टेड असो किंवा नसो, तर त्याच्यामध्ये हे इन्क्लूड होत नाही. स्टॉक इन ट्रेड म्हणजे आपल्या बिझनेसचा जो काही ट्रेडर असेल आणि त्याचा काही स्टॉक आहे तो याच्यात कव्हर होत नाही. पर्सनल मुव्हेबल ऍसेट आहे, जसं मी सांगितलं की माझं घर आहे, नंतर एखादा प्लॉट आहे, माझी ऍग्रिकल्चर लँड आहे, तर ते याच्यामध्ये टॅक्सेबल होत नाही. विअरिंग अपॅरल आणि फर्निचर जे आहे, म्हणजे आपण जे काही कपडे घालतो, फर्निचर आहे, आपले जे काही दागदागिने आहे ते याच्यामध्ये कव्हर होत नाही. ऍग्रिकल्चर लँड ही कॅपिटल गेन म्हणून पकडली जात नाही. तर ती कुठली ऍग्रिकल्चर लँड आहे? जर ती अर्बन एरियामध्ये असेल तरच ती कॅपिटल गेन पकडली जाते. रुरल एरियामधली जी काही ऍग्रिकल्चर लँड आहे ती कॅपिटल गेन म्हणून, कॅपिटल ऍसेट म्हणून पकडली जात नाही. तर रुरल एरिया म्हणजे काय? तर ज्या सिटीची पॉप्युलेशन 10,000 ते 1,00,000 आहे त्याच्यापासून 2 किलोमीटरच्या पलीकडची जी आहे ही रुरल ऍग्रिकल्चर लँड आहे. ज्या सिटीची लोकसंख्या 1,00,000 ते 10,00,000 आहे
त्या सिटीसाठी 6 किलोमीटरच्या पलीकडची जी आहे ती कॅपिटल गेन ॲसेट आहे, आणि 10 लाखाच्या वर ज्या सिटीची पॉप्युलेशन आहे ती 8 किलोमीटरच्या वरती जी आहे ती रुरल ॲग्रिकल्चर लँड आहे. तर कॅपिटल गेन विकल्यानंतर फक्त जी काही अर्बन ॲग्रिकल्चर लँड आहे तीच टॅक्सेबल होते, रुरल होत नाही. टैक्सेबल सैलरी वाला पर्सन के लिए एग्रीकल्चर इनकम पर टॅक्स लगता है क्या? लगता है. जे आपण पुढे हेड्स ऑफ इन्कमचं कॉम्बिनेशन आहे त्याच्यात बघणार आहोत. ॲग्रिकल्चर इन्कम हा एक्झम्प्ट आहे. तो केव्हा एक्झम्प्ट आहे? फक्त प्युअरली ॲग्रिकल्चर असेल, त्याला दुसरं कुठलंही इन्कम नसेल, जे काही आपण इन्कमचे हेड बघतोय त्या कुठल्याही हेड पासनं त्याला इन्कम नसेल तरच ॲग्रिकल्चर इन्कम एक्झम्प्ट आहे. जर एखाद्याला ॲग्रिकल्चर इन्कम आहे आणि सॅलरी आहे तर ॲग्रिकल्चर इन्कम त्याच्यामध्ये ऍड होऊन मग टॅक्स कॅल्क्युलेट होतो. तर जी काही ॲग्रिकल्चर लँड आहे ती रुरल एरियातली असेल तर ती कॅपिटल ॲसेट पकडली जात नाही, फक्त अर्बन एरियाची पकडली जाते. आणि रुरल एरिया कुणाला म्हणायचा? तो पॉप्युलेशन वाईज हे दिलेलं आहे. तर असं हे कॅपिटल गेनचं हेड आहे. ही जेव्हा ॲसेट आपण विकतो कुठलीही ॲसेट तेव्हाच हे कॅपिटल गेन कॅल्क्युलेट होतं. तर आता कॅपिटल गेन मध्ये दोन प्रकार केलेले आहे. एक आहे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आणि दुसरा आहे लॉंग टर्म कॅपिटल गेन. तर शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म नुसार त्याला टॅक्सचे वेगवेगळे रेट आहे आणि त्यानुसार त्याला टॅक्स लागतो. तर शॉर्ट टर्म कॅपिटल ॲसेट म्हणजे काय? की जी ॲसेट आहे ती तुम्ही 24 महिन्याच्या आत जर विकली, म्हणजे खरेदी केल्यापासून 24 महिन्याच्या आत जर विकली तर तिला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन असं म्हणतात. आणि जी 24 महिन्याच्या नंतर विकली तिला लॉंग टर्म कॅपिटल गेन असं म्हणतात. आणि शेअरच्या बाबतीत, शेअर्स म्युच्युअल फंड जे आहे त्याच्या बाबतीत हा 24 महिन्याचा पिरियड हा 12 महिनेच केलेला आहे. हे काय आहे ते आपण लक्षात घेऊ. समजा माझा प्लॉट आहे, तो प्लॉट मी विकलेला आहे, परंतु तो प्लॉट परचेस करून जर मला 24 महिनेच झाले असतील तर ती माझी शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आहे. आणि जो काही 24 महिन्यानंतर समजा मी प्लॉट विकला तर तो लॉंग टर्म कॅपिटल ॲसेट गेन आहे. आणि शेअरच्या बाबतीत समजा मी एखाद्या कंपनीचे शेअर्स परचेस केले आणि ते 12 महिन्याच्या आत, परचेस डेट पासनं 12 महिन्याच्या आत विकले तर तो शॉर्ट टर्म कॅपिटल गेन किंवा लॉस आहे. आणि 12 महिन्यानंतर विकले तर तो लॉंग टर्म कॅपिटल गेन किंवा लॉस आहे. ॲग्रिकल्चर इन्कमला एक्झम्प्ट लिमिट जे काही आपण बघितलं तेच आहे, जे काही स्लॅब बघितले तेच आहे. ते कॉम्बिनेशन फक्त ॲग्रिकल्चर इन्कम जर प्युअर ॲग्रिकल्चर इन्कम आहे तर त्याला कुठलाही टॅक्स नाही, ते स्लॅब रेटमध्ये बसत नाही. परंतु या ॲग्रिकल्चर इन्कम मध्ये बरोबर आपण जे काही हे 5 हेड डिस्कस करत आहोत त्या 5 हेडचं जर इन्कम असेल तर ते स्क्रीन दिसते का माझी? स्क्रीन दिसते? बरेच जरा तुम्ही चेक करा. बाकीचे सर्व म्हणताय की स्क्रीन दिसते. तर जी ॲसेट 24 महिन्यापेक्षा कमी पिरियड मध्ये विकली असेल ती शॉर्ट टर्म, फक्त त्याच्यामध्ये शेअर्स म्युच्युअल फंड असतील तर त्याला 12 महिन्याचं लिमिट आहे. आणि याच्या व्यतिरिक्त जे आहे त्या सगळ्या लॉंग टर्म कॅपिटल गेन ॲसेट आहे.
आता आपण इथे एक इंडेक्स्ड कॉस्ट काय आहे ते आपल्याला आपण बघूयात. जसं मी सांगितलं की कॅपिटल गेन जो आहे तो कसा कॅल्क्युलेट होतो की मी एखादी ॲसेट विकली, त्या विक्रीची प्राइस, त्या विक्रीच्या प्राइसमधनं मी ज्या रेटला खरेदी केलं ती खरेदीची प्राइस, ह्या दोघांमधला जो डिफरन्स आहे त्याला गेन असं म्हणतात. आणि जनरली ज्या काही ॲसेट आहे म्हणजे लँड असेल, बिल्डिंग असेल, प्लॉट असेल, फ्लॅट असेल, तर याच्यामध्ये लॉस जनरली येत नाही. समजा मी 2 वर्षापूर्वी एखादी ॲसेट परचेस केली 10 लाखाला, तर ती मी 9 लाखाला विकू शकत नाही, म्हणजे त्याच्यामध्ये लॉस येत नाही, तर त्याच्यामध्ये गेनच येतो. तर आपल्याला लॉंग टर्म कॅपिटल गेनसाठी इंडेक्सेशन अवेलेबल असतं आणि ते इंडेक्सेशन काय आहे ते पण आपण बघणार आहोत. आणि ते इंडेक्सेशन परचेसच्या अमाऊंट वरती आणि जे काही आपण कॉस्ट ऑफ इम्प्रुव्हमेंट त्याच्यामध्ये करतो त्याला इंडेक्सेशन अवेलेबल असतं. आता ते इंडेक्सेशन काय आहे ते आपण बघू. आता इथे मी एक एक्झाम्पल घेतलेला आहे, हाऊ टू कॅल्क्युलेट इंडेक्स्ड कॉस्ट. म्हणजे एनी एक प्लॉट बाय केला आहे 7 जुलै 2012ला. त्या प्लॉटची किंमत होती 5,50,000 आणि एनी तो प्लॉट विकला आहे 12/3/2020ला 15 लाखाला. तर ही इंडेक्स्ड कॉस्ट कशी काढायची? आता 12ला जर प्लॉट घेतला आहे, 20ला विकला, तर हा लॉंग टर्म आहे का शॉर्ट टर्म आहे? चॅट बॉक्स मध्ये टाका. अगदी करेक्ट उत्तर आहे, कारण प्लॉट जर विकला आणि तो 24 महिन्यापेक्षा जास्त असेल तर तो आपण लॉंग टर्म पकडतो. तर मला इथे मी 5.5 लाखाला प्लॉट घेतला होता, मी 15ला विकला, तर मला याच्यामध्ये किती कॅपिटल गेन झाला? जनरली आपण असं कॅल्क्युलेट करू की 15 लाख मायनस 5.5 लाख, म्हणजे जो काही उरतो तो मला त्या प्लॉट मधनं कॅपिटल गेन झाला, म्हणजे प्रॉफिट झाला. परंतु लॉंग टर्म कॅपिटल गेन लॉंग टर्म जर असेल तर त्याच्यासाठी आपल्याला इंडेक्सेशन कॉस्ट मिळते, म्हणजे ज्याला आपण महागाई वाढली असं म्हणतो. म्हणजे 12ला जो काही महागाईचा रेट होता तो 20ला नसणार आहे, कारण 8 वर्ष गेले. तर त्याचं एक इंडेक्सेशन असतं, त्या इंडेक्सेशन नुसार मला त्याची इंडेक्स्ड परचेस कॉस्ट ही लेस होत असते. तर ते काय आहे ते आपण बघू. मी 12ला 5.5 लाखाला प्लॉट घेतला आणि तो 2020ला 15 लाखाला विकला. तर इथे जे काय आहे ते इंडेक्सेशन मला मिळतं. ही झाली सेल प्राइस माझी, आणि मला जनरली 5 लाख लेस व्हायला पाहिजे होते, परंतु मला ते 5 लाखाचे 7.5 लाख रुपये, 7,22,000 रुपये माझी परचेस कॉस्ट लेस झाली आणि मला 7,70,000 रुपये कॅपिटल गेन झाला. तर आता तुम्ही म्हणाल हे मी कसं कॅल्क्युलेट केलं 7,72,000? तर काय करायचं, ही जी 5 लाख माझी परचेस कॉस्ट आहे तर त्याला
त्या वर्षाचा जो काही इंडेक्स आहे तो इन्कम टॅक्सनी ठरवून दिलेला आहे, त्यांनी डिव्हाइड करायचं असतं आणि ज्या वर्षामध्ये तो प्लॉट विकला त्या इंडेक्सनी मल्टिप्लाय करायचं असतं आणि मग ते आपल्याला इंडेक्स कॉस्ट ऑफ परचेस येते. जसं मी इथं टाकलं की इंडेक्स परचेस कॉस्ट म्हणजे 5 लाख डिवाइड बाय 200 मल्टिप्लाय बाय 289. आता हे 200 आणि 289 मी कुठून आणले, तर इन्कम टॅक्सनी हे इंडेक्सेशन ठरवून दिलेलं आहे. हा चार्ट दिसतोय सर्वांना. तर मी जो प्लॉट परचेस केला होता तो 12 ला होता आणि 12-13चं जे काही इंडेक्सेशन आहे ते त्याची कॉस्ट होती 200 रुपये. म्हणून मी 200 रुपयाला त्यांनी डिवाइड केलं इथे. कारण मी तो प्लॉट घेतला होता, कधी घेतला होता, 7 जुलै 2012 आणि 7 जुलै 2012 म्हणजे अकाउंटिंग इयर आलं 12-13 12-13. तर 12-13चा जो काही इंडेक्स आहे जो इन्कम टॅक्सनी ठरवून दिलेला आहे तो आहे 200. त्यांनी मी त्याला डिवाइड केलं आणि 19-20 मध्ये मी ते विकलं. म्हणून 19-20चा जो काही इंडेक्स आहे 289 त्यांनी मी त्याला मल्टिप्लाय केलं आणि ही जी कॉस्ट आली ही कॉस्ट आली 7,22,000. म्हणून मी सेल प्राइस मधनं 5 लाख लेस न करताना 7,22,000 लेस केले. म्हणजे मला जो गेन झाला तो 15 लाख मायनस 7,22,500 तर 7,77,000 असा मला कॅपिटल गेन झाला. तर हे जे इंडेक्सेशन मी सांगतो आहे हे फक्त लॉंग टर्म ऍसेटलाच ऍप्लिकेबल होतं, शॉर्ट टर्मला ऍप्लिकेबल होत नाही. लॉंग टर्म म्हणजे जी 24 महिन्यापेक्षा जास्त पिरियड साठी होल्ड करून विकली आहे त्याच्यासाठीच हे ऍप्लिकेबल होतं. आता कॅपिटल गेन आपण बघितला. एक चांगला क्वेश्चन विचारलाय परेश यांनी की स्टॅम्प ड्युटी जी आपण परचेस करताना पेड करतो त्याच्यावरती इंडेक्सेशन ऍप्लिकेबल होतं का, तर होतं. जेव्हा आपण एखादी ऍसेट परचेस करतो तेव्हा ती परचेस करताना आपण जी काही व्हॅल्यू ज्याच्याकडनं परचेस करतो त्याला पे करतो ती प्लस स्टॅम्प ड्युटी प्लस रजिस्ट्रेशन फी प्लस तुम्ही त्या वकिलाला जी फी देता. कारण जेव्हा तुम्ही त्याच्यासाठी एखादं परचेस डॉक्युमेंट ड्राफ्ट करायचं असतं त्याच्यासाठी जी काही वकिलाची फी असते ती सुद्धा त्या ऍसेट मध्ये ऍड होते. फ्रँकिंग चार्जेस सुद्धा त्याच्यामध्ये ऍड होतात आणि मग ती तुमची परचेस कॉस्ट त्या ऍसेटची पकडली जाते. तुम्ही जी काही खरेदीदाराला पैसे देता खरेदी करण्यासाठी, नंतर तुमची स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी, फ्रँकिंग चार्जेस, वकिलाची फी, इवन एखादं तुम्ही कमिशन दिलं ब्रोकरला, म्हणजे तुम्हाला एखादी ऍसेट परचेस करायची आहे आणि ते एखाद्या ब्रोकरने तुम्हाला ऍसेट दाखवली आहे तर त्या ब्रोकरला जे कमिशन दिलं ते सुद्धा परचेस कॉस्ट मध्ये ऍड होतं. आणि सर्वात महत्वाचं जे काही तुम्ही कॉस्ट क्लेम करणार आहात त्याचे डॉक्युमेंटेशन असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही वकिलाला फी दिली तर त्याचं बिल पाहिजे. फ्रँकिंगचं जर तुम्हाला त्याचं सब रजिस्टर ऑफिसचीच पावती येते. एखाद्या ब्रोकरला तुम्ही कमिशन दिलं असेल तर चेकनी पेमेंट केला असेल तर त्याची एंट्री पाहिजे, त्याचं वाउचर पाहिजे. हे डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. तर असं इंडेक्स्ड कॉस्ट आपल्याला मिळत असते ही फक्त लॉंग टर्म कॅपिटल ऍसेटला आहे, हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा.
आता ही जी काय आपण कॅपिटल गेन मी इथे कॅल्क्युलेट केला 7,77,500. तर ह्या कॅपिटल गेन मध्ये तुम्ही जर हा दुसरीकडे इन्व्हेस्ट केला तर तुम्हाला त्याच्यावरती टॅक्स भरायची गरज नसते. तर ते एक्झम्पशन काय आहे कॅपिटल गेन खाली ते आपण आता बघू. तर कॅपिटल गेन मध्ये पहिलं एक्झम्पशन आहे ते आहे सेक्शन 54 खाली. तुम्ही जर एखादी रेसिडेन्शियल हाऊस प्रॉपर्टी विकली आणि नवीन रेसिडेन्शियल हाऊस प्रॉपर्टी घेतली तर तुम्हाला कॅपिटल गेन लागत नाही. तर तुमचा जो काही गेन आहे तो तुम्हाला नवीन ऍसेट परचेस करण्यासाठी खर्च करायचा आहे. आणि जर समजा तुम्ही पार्टली युटिलाइज केला तर तो पार्टली लेस होईल. आता परत या उदाहरणाकडे येऊ आपण. इथे मी समजा माझं एखादं घर आहे ते मी 5 लाखाला घेतलं होतं, 15 लाखाला विकलं आणि 24 महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी मी ते ठेवून विकलं. मला इथे कॅपिटल गेन आला 7,77,500. समजा ही माझी ऍसेट घर असेल तर ह्या 7,77,000चं समजा मी पूर्ण रकमेचं दुसरं घर घेतलं तर मला कॅपिटल गेन भरण्याची गरज नाही. तर ते हे आहे पहिलं एक्झम्पशन की घर विकलं असेल आणि घर घेतलं तर तुम्हाला कॅपिटल गेन लागत नाही. दुसरं एक्झम्पशन आहे की जर तुम्ही कॅपिटल गेन जर हे नॅशनल हायवे आणि रुरल इलेक्ट्रिफिकेशन कंपनी आहे गव्हर्नमेंटची त्याचे बॉन्ड जर घेतले आणि त्या बॉन्डमध्ये जर पैसे टाकले तरी तुम्हाला कॅपिटल गेन भरायची गरज नाही, त्याच्यावरती टॅक्स भरायची नाही. परंतु त्या बॉन्डचं लिमिट आहे फक्त 50 लाख रुपये. म्हणजे मला जो काही आता वरती 7 लाख रुपये प्रॉफिट झाला आहे तर तो मी बॉन्डमध्ये टाकला तर बॉन्डमध्ये सुद्धा टाकल्यानंतर तुम्हाला मला गोल्ड बॉन्ड ला ऍप्लिकेबल नाही. हे जे 2 बॉन्ड आहे त्याच्यासाठीचे एक्झम्पशन आहे नॅशनल हायवे आणि रुरल इलेक्ट्रिफिकेशन बॉन्ड. तर याच्यात टाकले तरच तुम्हाला ते एक्झम्पशन आहे. आणि तिसरं एक्झम्पशन आहे की एखादी तुम्ही कॅपिटल ऍसेट विकली, लॉंग टर्म कॅपिटल ऍसेट आणि अदर दॅन हाऊस, तर तुम्ही हाऊस मध्ये टाकलं तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला कॅपिटल गेन हे एक्झम्पशन आहे. पहिलं जे आपण बघितलं हाऊसला म्हणजे घराला घर घेणं हे पहिलं एक्झम्पशन आहे. दुसरं एक्झम्पशन आहे तुम्ही कुठलीही कॅपिटल ऍसेट लॉंग टर्म विकली, हे जर 2 बॉन्ड घेतले तरी तुम्हाला एक्झम्पशन आहे, पण ते बॉन्डचं लिमिट आहे 50 लाख फक्त. आणि तिसरं आहे तुम्ही कुठलीही कॅपिटल ऍसेट विकली लॉंग टर्म आणि घरामध्ये टाकली तरी तुम्हाला टॅक्स भरावा लागत नाही. असे 3 एक्झम्पशन कॅपिटल गेन मध्ये आहे. तर आता हा कॅपिटल गेन टॅक्स किती भरावा लागतो? तर तो कॅपिटल गेन टॅक्स जो आहे तो जर लॉंग टर्म कॅपिटल ऍसेट असेल तर 20% भरावा लागतो. आता हे जे एक्झाम्पल मी इथे घेतला आहे, जे घर विकून हा कॅपिटल गेन झाला आहे, हा लॉंग टर्म आहे. तर ह्या 7,77,500 वरती मला जर मी इन्व्हेस्ट केले नाही, म्हणजे मी दुसरं घर पण घेतलं नाही, मी बॉन्ड मध्ये पण टाकले नाही, तर मला याच्यावरती 20% टॅक्स येईल. जर समजा मी ह्या 7,77,500 मधले 2 लाख रुपये जर मी बॉन्ड मध्ये टाकले तर उरलेले जे काही 5,77,500 आहे त्याच्यावरती मला 20% कॅपिटल गेन लागेल. आणि हे पूर्ण इन्व्हेस्ट केले तर मला काही लागणार नाही. पार्ट इन्व्हेस्ट केले तर जो काही उरलेला आहे त्याच्यावरती 20% टॅक्स लागेल. आणि जर ती शॉर्ट टर्म ऍसेट असेल तर
ते तुमचे रेग्युलर हेड मध्ये, रेग्युलर इन्कम मध्ये ते ऍड होतं आणि स्लॅब रेट नुसार तुम्हाला त्याच्यावरती टॅक्स कॅल्क्युलेट होतो. हे झालं शेअर्स आणि म्युच्युअल फंड सोडून. शेअर्स आणि म्युच्युअल फंड सोडून ज्या काही ऍसेट विकल्या आहे त्याच्यासाठी हे ऍप्लिकेबल होतं. आणि शेअर्स अँड म्युच्युअल फंडला जे आहे ते शॉर्ट टर्म जर असेल, शॉर्ट टर्म म्हणजे शेअर्स अँड म्युच्युअल फंडला कितीच आहे शॉर्ट टर्म म्हणजे, सांगा मला. शेअर्स अँड म्युच्युअल फंडला शॉर्ट टर्म म्हणजे कसं? हा, 12 महिन्याच्या आत जर तुम्ही शेअर्स आणि म्युच्युअल फंड विकले तर शॉर्ट टर्म आहे. तर तो शॉर्ट टर्म गेन 1 लाखापर्यंत जर असेल तर तो पूर्ण एक्झम्प्ट आहे आणि 1 लाखाच्या वर असेल तर त्याला 15% टॅक्स आहे. आणि जर लॉंग टर्म जर असेल शेअर्स आणि म्युच्युअल फंडचा, म्हणजे तुम्ही शेअर्स आणि म्युच्युअल फंड 12 महिन्यानंतर जर खरेदी डेट पासून विकले तर त्याला कुठलाही टॅक्स नाही. नो टॅक्स, पूर्ण एक्झम्पशन त्याला आहे. म्हणजे मी आज शेअर परचेस केले आणि मी 1 वर्षानंतर जर विकले, त्याच्यामध्ये कितीही प्रॉफिट झाला शेअर्स आणि म्युच्युअल फंड मध्ये, तर त्याला काही टॅक्स नाही. असा हा कॅपिटल गेनचं टॅक्सेशन आहे. कॅपिटल गेन मध्ये कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर विचारा. आता हे ऍडमिनिस्ट्रेटर कोणाचं नाव आहे, आम्ही 3-4 दिवसापासून सांगतोय की तुम्ही तुमच्या नावाने लॉग इन व्हा. ऍडमिनिस्ट्रेटर असं विचारताय की डिव्हिडंड, तर डिव्हिडंड हा इन्कम फ्रॉम अदर सोर्स खाली टॅक्सेबल होतो. ते पुढचं हेड आहे, ते आपण आता डिस्कस पुढे करणार आहोत. आतापर्यंत आपण पहिलं हेड डिस्कस केलं सॅलरी, दुसरं हेड डिस्कस केलं इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, तिसरं हेड डिस्कस केलं बिझनेस अँड प्रोफेशन, चौथं हेड डिस्कस केलं कॅपिटल गेन, आणि आता आपण पुढचं हेड डिस्कस करणार आहोत इन्कम फ्रॉम अदर सोर्स. जो डिव्हिडंड आहे तो इन्कम फ्रॉम अदर सोर्स ह्या हेड खाली टॅक्सेबल होतो. कॅपिटल गेन मध्ये कोणाला काही अडचण नाही असं समजून मी पुढे जातो. असेल तर विचारा. आता जे जे काही 5वं हेड आहे याच्यात जनरली जे काही अगोदरच्या हेडमध्ये टॅक्सेबल होत नाही ते सगळं इन्कम हे ह्या इन्कम फ्रॉम अदर सोर्स खाली टॅक्सेबल होतं. याच्यामध्ये जे काही मेजर आहे त्याच्यामध्ये बँक इंटरेस्ट, कमिशन, रेंट फ्रॉम लेटिंग ऑफ प्लांट अँड मशिनरी, एनी कॉम्पेन्सेशन रिसिव्ड, लॉटरी इन्कम पण इन्कम फ्रॉम अदर सोर्स खाली टॅक्सेबल होतं. जे काही अगोदरच्या हेड मध्ये टॅक्सेबल होत नाही, मग ते कुठलं इन्कम असेल ते इन्कम फ्रॉम इन्कम फ्रॉम अदर सोर्स खाली टॅक्सेबल होतं. चैताली मॅडम विचारताय शॉर्ट टर्म अदर दॅन शेअर्स व्हॉट इज द स्लॅब रेट अलाउड. म्हणजे मी जेव्हा सांगत होतो तेव्हा तुम्ही ते नीट ऐकलं नाही. हे जे काही कॅपिटल गेनचं मी टॅक्सेशन सांगत होतो, लॉंग टर्म कॅपिटल असेट असेल तर 20% टॅक्स होते, आणि शॉर्ट टर्म जी आहे अदर दॅन शेअर्स अँड म्युच्युअल फंड सोडून ती तुमच्या इन्कम मध्ये ऍड होते आणि ती स्लॅब रेटने टॅक्सेबल होते. म्हणजे
माझं समजा बिझनेस पासून इन्कम आहे 5 लाख रुपये आणि मला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन मिळाला 5 लाख रुपये, तर ते 5 लाख आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेन 5 लाख असं 10 लाख रुपयाचं इन्कम, आणि मग स्लॅब रेट नुसार त्याच्यावरती जे काही स्लॅब रेट आहे, म्हणजे 2.5 पर्यंत काही नाही, 2.5 ते 5 लाख अशा पद्धतीने ते कॅल्क्युलेट करून मग त्याच्यावरती इन्कम टॅक्स कॅल्क्युलेट होतो. संकेत विचारताय की इन केस 1.5 लाखाचे शेअर, सेल ऑफ शेअर्स विदिन 12 मंथ्स, हा प्रॉफिट टॅक्सेबल होतो. म्हणजे मी 1 लाखाचे शेअर्स घेतले, 2 लाखाला विकले, तर माझा 1 लाख प्रॉफिट आहे, त्यातनं 1 लाख लेस होतील, म्हणजे 1 लाखापर्यंत काही टॅक्स नाही. समजा मी 5 लाखाचे शेअर परचेस केले आणि 10 लाखाला विकले, तर माझा 5 लाख प्रॉफिट आहे, त्यातनं 1 लाख लेस होईल, उरलेल्या याच्यावरती 15% हा लागेल. प्रॉपर्टी एजंट डिटेल्स ऑर्डर मध्ये ऍड होऊ शकता का? मला प्रश्न कळलाच नाही अमोल. प्रॉपर्टी एजंट डिटेल्स म्हणजे कॅपिटल गेन इन्क्रीज माय सॅलरी म्हणजे काय? मला दोन्ही क्वेश्चन कळले नाही. प्रॉपर्टी एजंट डिटेल्स ऑर्डर मध्ये ऍड होतात का म्हणजे कळलं नाही मला, आणि कॅपिटल गेन इन्क्रीज माय सॅलरी म्हणजे काय? कमिशन प्रॉपर्टी एजंटला मिळतं ते अदर सोर्स मध्ये टॅक्सेबल होतं. कमिशन एजंटला जे काही एजंट मिळतं मग तो प्रॉपर्टी डीलर असेल ते अदर सोर्स खाली टॅक्सेबल होतं. सागर माने विचारताय म्युच्युअल फंडचा इन्कम टॅक्सेबल आहेत का? तुम्ही एक लक्षात घ्या, जेव्हा मी कॅपिटल गेन म्हणजे काय हे सांगतोय, पहिल्यांदाच मी सांगितलं की शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म म्हणजे काय. जर तुमचे शेअर्स आणि म्युच्युअल फंड असतील तर ते 12 महिन्याच्या आत विकले तर ते शॉर्ट टर्म आहे, 12 महिन्याच्या वरती विकले तर लॉंग टर्म आहे. आता त्याच्यात म्युच्युअल फंड पण आला. म्युच्युअल फंडचा इन्कम जर शॉर्ट टर्म असेल तर तो 1 लाखापर्यंत एक्झम्प्ट आहे, 1 लाखाच्या वर गेलं तर त्याला 15% टॅक्स आहे, आणि जर तो 12 महिन्यापेक्षा जास्त होल्ड केला आणि विकला तर त्याला काही टॅक्स नाही. शेअर्स आणि म्युच्युअल फंड इथं मी क्लिअर कट म्हटलेलं आहे, आणि त्याच्या टॅक्सेशन मध्ये सुद्धा मी इथं म्हटलं आहे की शेअर्स आणि म्युच्युअल फंड जर तुम्ही शॉर्ट टर्म म्हणजे 12 महिन्याच्या आत विकले तर 1 लाखापर्यंत जो प्रॉफिट होतो त्याला काही टॅक्स नाही, 1 लाखाच्या वर गेलं तर 15% टॅक्स आहे. त्यात म्युच्युअल फंड पण आलं, आणि शेअर्स आणि म्युच्युअल फंड 12 महिन्याच्या नंतर विकले तर त्याला काही टॅक्स नाही. तुम्हाला 2 कोटी प्रॉफिट हो, 3 कोटी हो,
त्याला काहीही टॅक्स नाही. आता आपण हे 5 जे हेड आहेत ते डिस्कस केले. इन्कम फ्रॉम सॅलरी, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, इन्कम फ्रॉम बिझनेस, कॅपिटल गेन आणि इन्कम फ्रॉम अदर सोर्स. तर याच्या सगळ्यांचं इन्कम एकत्र केल्यानंतर तुम्हाला इंटर हेड ऍडजस्टमेंट करावी लागते. तर ती इंटर हेड ऍडजस्टमेंट काय आहे ते आपण बघू. याच्यामध्ये 2 ऍडजस्टमेंट आहे, इंट्रा हेड आणि इंटर हेड. इंट्रा हेड म्हणजे एकाच हेड मध्ये ऍडजस्टमेंट. तर ते काय आहे आपण बघू. समजा माझा एक बिझनेस आहे ए बिझनेस आणि माझा दुसरा बिझनेस आहे बी बिझनेस. माझे दोन्ही बिझनेस कोणत्या हेड खाली टॅक्सेबल होतील? इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन खाली. समजा माझ्या ए बिझनेस मध्ये मला 10 लाख रुपये प्रॉफिट झाला आणि बी बिझनेस मध्ये मला 5 लाख रुपये लॉस झाला. तर 10 लाखामधनं माझा 5 लाख जो लॉस आहे तो लेस होतो आणि उरलेल्या त्या प्रॉफिट वरतीच मला त्या हेड वरती टॅक्स ऍप्लिकेबल होतो. त्याला इंट्रा हेड ऍडजस्टमेंट असं म्हणतात. म्हणजे एकाच हेड मध्ये जी काही ऍडजस्टमेंट होते त्याला इंट्रा हेड ऍडजस्टमेंट असं म्हणतात. म्हणजे जे काही 5 हेड आपण बघितले त्याच्यामध्ये सॅलरी मध्ये लॉस होण्याचं काही कारण नाही. त्याच्यामध्ये इंट्रा हेड ऍडजस्टमेंटचा काही विषय नाही. फक्त इंट्रा हेड ऍडजस्टमेंटचा विषय येतो दुसऱ्या हेडला. दुसरं हेड आपण डिस्कस केलं इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. समजा 2 हाऊस प्रॉपर्टी आहे, माझ्याकडे 2 घर आहे. तर त्या 2 घराचं इन्कम एकत्र होऊन मला त्याच्यावरती टॅक्स लागेल. जर एक घर मी स्वतः वापरत आहे, माझ्याकडे 2 घर आहे, एक घर मी स्वतः वापरत आहे आणि दुसरं घर मी रेंटवरती दिलेलं आहे. समजा मला जे काही रेंटवरती घर दिलेलं आहे त्याच्यावरती 5 लाख रुपये रेंट आलं आणि मी जे काही स्वतः घर राहतो त्याच्यावरती मी लोन घेतलेलं आहे. तर लोनचं इंटरेस्ट मला अलाउड होतं. आपण बघितलं की जी काही सेल्फ ऑक्युपाईड प्रॉपर्टी आहे त्याचं जे काही इंटरेस्ट आहे त्या प्रॉपर्टीच्या परचेस करण्यासाठी मी जे काही बँक लोन घेतलेलं आहे त्याचं इंटरेस्ट अलाउड होतं. समजा मला जे काही रेंटवर घर दिलेलं आहे त्या रेंटवरती घराचं 5 लाख रुपये रेंट आलं आणि जे काही मी स्वतःचं घर वापरतो आहे, स्वतः वापरतो आहे, त्या घरावरती जे लोन काढलेलं आहे त्या लोनचं इंटरेस्ट मी समजा 2 लाख रुपये भरलं. तर 5 लाख रुपये मायनस 2 लाख रुपये असं ती इंटर हेड ऍडजस्टमेंट होते आणि मला 3 लाखावरतीच त्या हेडचं इन्कम पकडलं जातं. म्हणजे अशी एका हेडमध्ये जर 2 सोर्स असतील तर त्याची ही इंटर हेड ऍडजस्टमेंट होते. इंट्रा हेड ऍडजस्टमेंट सगळ्यांना कळली का? काही डाऊट आहे त्याच्यामध्ये? इथं मी लिहिलेलं आहे व्हॉट इज इंट्रा हेड ऍडजस्टमेंट. तर विदिन हेड म्हणजे लॉस फ्रॉम बिझनेस ए कॅन बी शट ऑफ प्रॉफिट फ्रॉम बिझनेस बी. त्याच्यामध्ये फक्त हे एक्सेप्शन दिलेले आहे, त्याच फक्त इंट्रा हेड ऍडजस्टमेंट होत नाही. म्हणजे जे काही लॉटरी स्पेक्युलेशन असेल त्याचं होत नाही, हॉर्स रेस असेल त्याचं होत नाही,
लॉंग टर्म कॅपिटलचा लॉस जो आहे तो लॉंग टर्म कॅपिटल गेन मधूनच रिकूप होतो. शॉर्ट टर्मचा जो आहे तो शॉर्ट टर्म मधनच रिकूप होतो. तर अशी ही इंट्रा हेड ऍडजस्टमेंट आहे. थोडक्यात लक्षात ठेवायचं की एखाद्या व्यक्तीचे जर 2 बिझनेस आहे, एका बिझनेसमध्ये प्रॉफिट झाला, एकामध्ये लॉस झाला, तर दोघांचा जो काही नेट आहे त्याच्यावरतीच टॅक्स लागतो. आणि उरल्यानंतर जे काय आहे ते मग इंटर हेड ऍडजस्ट होतं. म्हणजे एका हेड मधनं दुसऱ्या हेड खाली. तर याच्यामध्ये 2च ऍडजस्टमेंट अलाउड आहे. हाऊस प्रॉपर्टी मधनं जो काही लॉस आहे तो अदर हेड मधनं सेट ऑफ होतो आणि लॉस अंडर द हेड ऑफ बिझनेस ऑर प्रोफेशन कॅन बी शट ऑफ अगेन्स्ट एनी अदर हेड. तर हे काय आहे ते आपण लक्षात घेऊ. समजा माझी सॅलरी आहे, मी सॅलरीड पर्सन आहे आणि मी माझं स्वतःचं राहतं घर आहे, त्या राहत्या घरासाठी बँकेचं लोन घेतलेलं आहे. समजा मला 5 लाख रुपये सॅलरी आहे आणि माझ्या राहत्या घरासाठी जे काही इंटरेस्ट घेतलं, बँक लोन घेतलं, त्याचं इंटरेस्ट समजा 1.5 लाख रुपये मी भरलेला आहे. तर मला सॅलरी हेड खाली 5 लाख रुपये इन्कम दिसेल आणि हाऊस प्रॉपर्टी हेड खाली 1.5 लाख रुपये मायनस इन्कम दिसेल, कारण 1.5 लाख रुपये माझा बँक इंटरेस्ट आहे. तर सॅलरी हेड मधनं 5 लाख रुपये जे आहे आणि हाऊस प्रॉपर्टी हेड मधनं जे 1.5 लाख रुपये आहे, अशी इंटर हेड ऍडजस्टमेंट होते आणि 5 लाखातनं 1.5 लाख रुपये लेस होतात. तर इन्कम फ्रॉम जो आहे हाऊस प्रॉपर्टीचा जो काही लॉस आहे तो अदर हेड मध्ये ऍडजस्ट होतो. म्हणजे तो बिझनेस प्रॉफिट मधनं पण होतो, सॅलरी मधनं पण होतो, अदर सोर्स मधनं पण होतो. आणि लॉस अंडर द हेड ऑफ बिझनेस ऑर प्रोफेशन कॅन बी शट ऑफ अगेन्स्ट एनी अदर हेड. म्हणजे जसा बिझनेसचा लॉस असेल तर तो मी सांगितलं तुम्हाला की ए बिझनेस असेल आणि बी बिझनेस असेल तर दोघांमध्ये तो सेट ऑफ होतो. असे इंटर हेड आणि इंट्रा हेड ऍडजस्टमेंट आहे. तुम्हाला परत मी त्या हेड खाली घेऊन जातो. लॉस फ्रॉम हॉर्स रेस कॅन बी ऍडजस्टेड अगेन्स्ट प्रॉफिट फ्रॉम इंट्राडे सेल ऑफ शेअर्स. नाही होत तो. आता हे जे काही इन्कमचे हेड आपण बघितले, सॅलरी, हाऊस प्रॉपर्टी, इन्कम फ्रॉम बिझनेस आणि कॅपिटल गेन आणि इन्कम फ्रॉम अदर सोर्स, हे जे काही आपण डिस्कस केलं, समजा माझ्याकडे सॅलरी आहे, मला सॅलरी मिळते, परंतु मी हाऊस प्रॉपर्टीसाठी लोन घेतलं आणि त्याचं व्याज भरलं, तर ते व्याज मला सॅलरी इन्कम मधनं लेस होईल, बिझनेस मधनं लेस होईल. फक्त कॅपिटल गेन मधनं होणार नाही ते, कारण कॅपिटल गेनला आपण सेपरेट टॅक्सेशन बघितलं. आणि ते इन्कम फ्रॉम अदर सोर्स जर असेल तर त्यातनं सुद्धा हे लेस होईल. तर असं आपण हे आज हेड्स ऑफ इन्कम बघितले. आज आपण काय काय बघितलं की आपण पहिल्या ज्या दिवशी बघितलं होतं की पॅन नंबर काढला, पॅन नंबर आल्यानंतर आपण इथं रजिस्ट्रेशन करावं लागतं, त्या साईटवरती आपण गेलो. नंतर
आपल्याला रिटर्न भरण्यासाठी काय काय आवश्यक असतं ते आपण बघितलं. नंतर पुढे बघितलं आपण की हे सॉफ्टवेअर जे काय आहे बाजारामध्ये ते पण अवेलेबल आहे. तुम्हाला जर सॉफ्टवेअर वापरायचे नसतील तर ते एक्सेल जे आहे फाईल कशा डाउनलोड करायच्या त्या आपण बघितल्या. आपण बघितलं की हे इन्कम टॅक्सचे रिटर्न हे ई फाईलच करावे लागतात, फिजिकल सबमिशन अवेलेबल नाही. नंतर आपण बघितले की हेड काय आहे इन्कमचे, प्रॉफिट कसा कॅल्क्युलेट करायचा ते बघितलं. हे हेड्स बघितले, प्रत्येक हेडचं डिस्कशन केलं आपण. नंतर आपण हेडच्या जे ऍडजस्टमेंट आहे त्या आपण बघितल्या आणि मग राहिलेला इन्कम जो आहे तो ग्रॉस टोटल इन्कम हा टॅक्सेबल होतो. आणि इंटर आणि इंट्रा हेड ऍडजस्टमेंट काय आहे ते आपण बघितलं. जनरली आम्ही जे वापरतो ते दोन सॉफ्टवेअर आहे. एक आहे टॅक्स बेस आणि दुसरा आहे विनमॅन. तर जनरली आम्ही जे वापरतो ते विनमॅन सॉफ्टवेअर वापरतो, ते आम्ही जनरली सजेस्ट करतो. आज जो काही मी तुम्हाला होमवर्क दिलेला आहे की तुम्हाला पॅन नंबर आहे तुमचा प्रत्येकाकडे, तुम्हाला इन्कम टॅक्सच्या साईटवरती जाऊन रजिस्ट्रेशन करायचं आहे. आणि दुसरा होमवर्क दिलेला आहे, जे काही तुमचे ITR चे फॉर्म आहे ITR 1 to 7 हे तुम्हाला डाउनलोड करून त्याचा स्टडी करायचा आहे. जनरली जे आहे ते एक ITR 1, 2, 3, 4 हे जनरली ऍप्लिकेबल होतात. तर ते 1 ते 4 जे ITR आहे ते तुम्ही डाउनलोड करून त्याचा स्टडी करा. त्याच्यात तुम्हाला काय प्रॉब्लेम येतोय ते तुम्ही लिहून काढा आणि ते मला पुढच्या सेशनमध्ये विचारा. चैताली मॅडमने क्वेश्चन विचारला आहे की जर 2 रेसिडेन्शियल हाऊस असतील त्याच्यासाठी लोन घेतलेला असेल तर बोथ द हाऊसेस कॅन बी सेट अप अंडर एनी अदर हेड, होईल. फक्त दुसरा हाऊस जे आहे ते जर लेट आउट असेल तरच होईल ते दुसऱ्याचं. समजा तुमच्याकडे 2 घर आहे आणि एक तुम्ही स्वतः वापरता आहे आणि दुसरं रिकामं पडलेलं आहे. तर जे रिकामं पडलेलं आहे त्याचं जे इंटरेस्ट आहे ते मिळणार नाही. ते तुम्हाला लेट आउट असेल तरच मिळेल, किंवा जर तुम्हाला ते इंटरेस्ट क्लेम करायचं असेल तर तुम्हाला ते डीम्ड लेट आउट म्हणून दाखवावं लागतं. आणि त्याचं जे काही म्युन्सिपल व्हॅल्युएशन असतं ते तुम्हाला इन्कम म्हणून पकडलं जातं आणि मग त्याच्यावरती इंटरेस्ट लेस होतं. प्रॉपर्टी गिफ्ट दिली असेल तर टॅक्स सेबल लागणार का, म्हणजे परेश यांनी विचारलंय की पर्सनल लोन टेकन अँड यूज पार्टली फॉर बोथ बिझनेस अँड पर्सनल यूज, प्रोपोर्शनल डिडक्शन अवेलेबल होईल का? होईल प्रोपोर्शनल डिडक्शन. फक्त तुम्हाला ते प्रूव्ह करून द्यावं लागेल की मी बिझनेस साठी किती वापरलंय. उमेश भुजबळ यांचा क्वेश्चन मला कळला नाही. प्रॉपर्टी गिफ्ट दिली असेल तर मला काही कळलं नाही ते.
उमेश भुजबळ, मला तुम्ही पर्सनलला टाका तो क्वेश्चन, मला कळला नाही. मराठीत टाकला तरी चालेल, व्हॉट्सअपला टाका, मी तुम्हाला रिप्लाय करतो. तर असे मी आज 2 होमवर्क दिलेले आहे. हे दोन्ही होमवर्क तुम्हाला उद्या सेशन सुरू व्हायच्या आत करायचे आहे. पहिला होमवर्क आहे की तुमचं स्वतःचं रजिस्ट्रेशन पॅन नंबर ज्यांचा आहे त्यांनी त्या वेबसाईट वरती जाऊन करायचं आहे. आणि दुसरं ITR जे काही फॉर्म आहे ते डाउनलोड करून त्याचा स्टडी करायचा आहे. तर आज आपण इथे थांबत आहोत. कोणाला काही क्वेरी नाही असं समजून मी आज इथे थांबत आहे.